मित्रांनो, अत्यंत खेदजनक घटना. कलकत्ता. डॉक्टर मौमिता रेप अँड मर्डर. खूप मनाला यातना होतात या आपल्या भारत देशात. वारंवार या घटना वाढत चालल्या आहेत. मग याच्या मुळाशी खोलपर्यंत जाण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे ना. आता या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत. डॉक्टर लोकांनी आंदोलन केलं. कलकत्त्यामध्ये खूप सर्व लोकांनी पाठिंबा देत देत मोर्चे काढले, मेणबत्त्या लावल्या. ठीक आहे, कधी बंद होणार पण हे मेणबत्त्या लावणं प्रकरण? इज इट अ रेमेडी? यानंतर रोज टी व्हीवर बातम्यांमध्ये आपण बघतोय. शोकांतिका अशी आहे की एक डॉक्टर, असंही काही नव्हतं की जे आज आपण रस्त्याने बघतोय ना, हिंदू संस्कृतीला काळीमा फासण्यासारखे कपडे घालून फिरणाऱ्या मुली. कोणाला राग आला तरी हरकत नाही आहे, पण अक्षरशः रस्त्याने जाणाऱ्या सामान्य लोकांनी समोर समजा तोकड्या कपड्यामध्ये एखादी मुलगी दिसली म्हणून नजर दुसरीकडे फिरवावी, तर त्या दिशेला सुद्धा तशीच एखादी मुलगी दिसावी, इतकं हे दृश्य कॉमन होत चाललेलं आहे. काय म्हणजे घरादाराची संस्कृती विकली गेली आहे का? प्रश्न हा निर्माण होतो. सांगायचा मुद्दा हा आहे की डॉक्टर मौमिता मॅडमच्या बाबतीत असंही काही नव्हतं. सी वॉज व्हेरी सोबर. एका पूर्ण ड्रेसमध्ये ती होती, ॲप्रन होता. अहो, मनोभावे 32 36 तासाची ड्युटी करत लोकांच्या आरोग्याची काळजी घेत ती दवाखान्यामध्ये इमानदारीत राबत होती. तिला एवढं मोठं शिक्षण घेऊन डॉक्टर होईपर्यंत तिच्या आईवडिलांना किती खस्ता खाव्या लागल्या असतील. परिस्थिती प्रत्येकाच्या घरची खूप मोठी गडगंच असते असं नाही आहे. तीही एक विद्यार्थिनी तसेच कितीतरी संकटांचा सामना करत आज इथपर्यंत पोचलेली होती. स्वतःची काही स्वप्न असतील तिची. झालं, ती गेली, रेप झाली, मर्डर केला गेला, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, मदतीला लोक धावून आले आरोपीच्या. केवढी शोकांतिका आहे आपल्या देशात. मी तर म्हणतो ना, तो आरोपी बाजूला सोडा थोडा वेळ, आणि त्याला ज्यांनी मदत केली ना त्यांच्यावरच्या केसेस आधी फास्ट ट्रॅकमध्ये चालवून त्यांना आजन्म कारावास मिळेल अशी व्यवस्था करून त्यांच्या समोर याला फासावर लटकवा. मित्रांनो, तुम्हा आम्हाला फक्त हा त्रागा करण्याशिवाय आपल्याकडं दुसरा काहीही पर्याय नाही आहे. हां, पर्याय उपलब्ध असेल, सोडा आमच्याकडे त्या आरोपीला, तर नक्कीच सौदी अरेबियाचा कायदा आपण सगळ्यांनी हातात घेतला असता आणि त्याचे मोजता येणार नाही इतके तुकडे केले असते. हेही तितकंच खरं. पण होतंय काय की याच्या मुळाशी कोणी जायला तयार नाही. त्याबाबतचा कायदा कडक करण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलते? दुसरा मुद्दा, मेणबत्त्या लावण्यासाठी गर्दी. तिसरा मुद्दा, कवी लोक, माझ्या बिरादरीचे लोक. अहो, पाऊस पडला आहे, पाऊस कवितांचा. काय म्हणजे कवितेला एक विषय देऊन गेली का डॉक्टर मौमिता तुम्हाला? ठीक आहे, तुमच्या संवेदना आहेत, मग तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करता कागदावर, ठीक आहे. अरे पण हे कुठपर्यंत चालणार? ह्याच्यासाठी सगळे कवी लोक एकत्र येत आहेत का? कवी लोकांनी काही निवेदन तयार केलं का? मी सुद्धा तुमच्या बिरादरीचा आहे, मी आव्हान करतो, चला निवेदन तयार करू आणि आपल्या दिल्लीच्या तख्तापर्यंत जाऊ, दिल्ली गव्हर्नमेंटपर्यंत जाऊ, सेंट्रल मिनिस्ट्रीला आपण हलवायचा प्रयत्न करू. कलम में बहुत ताकद होती है ना. कविता आणि लेख लिहिण्याचा आता बंद करा आणि या विषयासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन एक निवेदन तयार करू आणि याबाबतचा कायदा बदलण्यासाठी सरकारला उद्युक्त करूयात. देअर शुड बी कॅपिटल पनिशमेंट अँड इन्स्टंटली विदिन 60 days. 60 दिवस का देतोय? कारण कायद्याने पोलिसांना मुभा दिलेली असते. सर्व कागदपत्र, सगळे एव्हिडन्स गोळा करणं वगैरे वगैरे.
आणि तुम्हाला सांगू का, एखाद्या गुन्ह्यामध्ये कागदपत्र तयार करायचीच झाली ना तर 8 दिवससुद्धा सफिशियंट असतात. पण हे जे चालतं ना, बाकीच्या गोष्टी, त्यांच्यावरचा दबाव, वरनं येणारे फोन, हे पांढरे बगळे मध्ये पडणारे, त्यांचा कोणीतरी असतो, या सगळ्या गोष्टींचा मनस्ताप या आमच्या वर्दीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना होतो, सगळ्या पोलिसांना होतो, हे सुद्धा आपल्या देशात जगजाहीर आहे. मग हे कधी बंद होणार? हे सगळे जाब आपण विचारू शकतो ना. वी आर व्होटर्स ऑफ अवर इंडियन डेमोक्रेसी. मग हे लोकांचं काम काय, कॉमन मॅन येणार धावून? अहो, हे लेखक आणि कवी तुमचं आमचं काम आहे. कवितांचा भडीमार बघितला मी या विषयावरचा. मला हसू का रडू असं झालं की मौमिता दिदी तू गेलीस आणि कित्येक लोकांना काव्यस्फुरण झालं आणि कवितांचा पाऊस पडला ग मौमिता, असं तिच्या आत्म्याला मी कुचेष्टेने सांगतोय. या सगळ्या कवी लोकांच्या कुचेष्टा करतोय मी. हां, संवेदनशील मन असतं प्रत्येकाला आहे. मी पण छोटा कवी आहे, पण मी स्वतःला कवी म्हणवून पण घेत नाही. आणि या विषयावर मी एकदाही व्यक्त नाही झालो. याचा अर्थ मी पत्थर दिलींचा नाही असं तर नाहीच आहे मुळी. पण माझी तडफड ही आहे की फक्त कविता करून आणि मेणबत्त्या लावून आता भागणार नाही आहे. या गोष्टी आता डोक्यावरून पलीकडे चाललेल्या आहेत. पुढच्या ठेच मागचा शहाणा असं जे म्हणतात ना, तर अशा या आरोपींना इतकं कडक शासन झालं पाहिजे, इतक्या विचित्र प्रकारे यांची जनसामान्यासमोर धिंड काढली पाहिजे की पुन्हा कोणी जुर्रत केली नाही पाहिजे. दुसरं एक मी नम्र अतिशय नम्रपणे आव्हान करतो मी कवी लोकांना, लेखक लोकांना, तर मी एकत्र यायला सांगेन. निवेदन तयार करा आणि विदिन द फ्रेम ऑफ लॉ जी काही नियमावली आहे त्या नियमांची कोणतीही बाधा न येता शांतताप्रियतेने आपण सगळ्यांनी मिळून जास्तीत जास्त सह्यांचं आपण भारत सरकारला निवेदन देऊ शकतो का? कायद्यामध्ये नुकताच बदललेल्या कायद्यात अजून काय तरतुदी आहेत, अजून काय कायदा कडक करता येईल जेणेकरून आपल्या या आया बहिणींवरती बलात्कार होणं बंद होईल. अरे, धर्मांतरण करायचं आणि मग शरीर सुखाला नाही म्हटलं, धर्म बदलायला नाही म्हटलं की तिचे तुकडे करायचे. अरे, चाललंय काय? जग चाललंय कुठे? आणि मग चंद्रावर जाण्यात काय अर्थ आहे ना? अरे, आधी आपण ज्या पृथ्वीवर राहतोय त्या पृथ्वीवरती आपल्याला अगदी व्यवस्थित जगता येईल अशा तरी तरतुदी करून व्यवस्थित या पृथ्वीच्या वातावरणाचा प्रत्येकाला मनसोक्त आनंद घेता येईल असं जगण्यासाठी काही प्रयोजन करता येईल की नाही, हा विचार आपण कधी करणार? मित्रांनो, जीवाची तडफड होतीये. अशा किती निर्भया मरणार? आणि अशा प्रत्येक निर्भयाच्या वेळेस असे सगळ्या कवी लोकांनी, तुम्ही मला एक विषय मिळाला या नादामध्ये, किती तुम्ही आपल्या सोशल मीडियावर कवितांचा भडीमार करणार, कवितांचा पाऊस पाडणार, शब्दांचा कीस पाडणार. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करू शकतो की नाही आपण? हा विचार आपण कधी करणार? चला, हा विचार करूया. तिसरं मी आव्हान करीन टू ऑल माय रिटायर्ड फ्रेंड्स. आता काही खाजगी कंपनीतनं रिटायर झालेले, काही गव्हर्नमेंट सर्व्हिसमधनं रिटायर झालेले, काही पोलीसमधनं रिटायर झालेले, काही डिफेन्समधनं रिटायर झालेले, या सगळ्या माझ्या रिटायर वरिष्ठ लोकांना मी नम्र विनंती करतो. अर्थात मी पण साथ नक्कीच देईन. आपल्याला सगळ्यांना या सेवानिवृत्त झालेल्या RTOंना, RTO म्हणजे रिकाम टेकडे ऑफिसर्स, सगळे आपल्या आपल्या धुंदीत असतात. रिटायर झाले तरी माझ्या छातीवरती माझे ते बिल्ले पाहिजेत, या खुमखुमीमध्ये, या गवेंडीमध्येच. रिटायर्ड झाला, कुठेतरी ब्रिगेडियर होतो, तेच बिल्ले मिरवत तुम्ही समाजामध्ये जाता, वावरता. अरे, पण माझ्या बुद्धिमत्तेचा, माझ्या शौर्याचा, माझ्या ताकदीचा, माझ्या मेंदूचा समाजाला मी काय उपयोग करून देऊ शकतो का, हा विचार जर प्रत्येकाने केला, समाजातल्या घटकांनी, आणि जर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही, आम्ही अशी रिटायर झालेली मंडळी जर त्या हॉस्पिटलच्या आस्थापनेने आम्हाला परवानगी दिली, तर मी तर असं म्हणेन की प्रत्येक रिटायर झालेल्या माणसांनी आपापल्या एरियातल्या चांगल्या हॉस्पिटल्समध्ये नाईट ड्युटी करणाऱ्या सिस्टर लोक, नर्सेस लोक, डॉक्टर मॅडम लोक आणि पेशंटचीसुद्धा सुरक्षा हे बघण्यासाठी, ज्या मजल्यावरती पेशंट जास्त असतात, ज्या मजल्यावरती लेडीज डॉक्टर आणि लेडीज नर्सेसचा तिथे वावर असतो, अशा मजल्यावर कोपऱ्यामध्ये एक रात्र एखादी खुर्ची, आणि जर डोळा लागणार असेल तास दीड तासाचा तर पाठ टेकायला एखादा बेड, अशी व्यवस्था मागून आपण ती आपली जे योगदान आहे हे देऊ शकणार नाही का? काय मौमिता मॅडम त्यावेळेस तिथे एकट्या होत्या का? हे शक्यच नाही आहे. इट इज हॉस्पिटल.
अरे कोणीतरी वॉर्डबॉय असेल, कोणीतरी सिस्टर्स लोक असतील, मग त्या जिथे पहुडल्या होत्या 30-32 तासाच्या नोकरीनंतर, अरे ती पण माणसं आहेत. आणि बिईंग लेडी डॉक्टर इतक्या शारीरिक कष्टानंतर तिला आराम करावासं वाटणं, 1 तास 1.5 तास पाठ टेकू शकतात ते. धाराडूर तुमच्या आमच्यासारखं कॉमन मॅनसारखं कुठलाही डॉक्टर किंवा कुठलीही लेडी डॉक्टर, या आरोग्यसेवेत असलेला कुठलाही व्यक्ती हॉस्पिटलमध्ये धाराडूर घोरत झोपत नसतो. वामकुक्षी घेतात ते. अर्धा 1 तासात फ्रेश होतात, परत चेहऱ्यावर पाणी मारून परत प्रत्येक पेशंटची जी काही हिस्ट्री आहे ती वाचून ज्याला जे द्यायचं इंजेक्शन गोळ्या टाईम टू टाईम ते देत असतात. म्हणजे लोकांचे जीव वाचवता वाचवता डॉक्टर मौमिताचा जीव घेणारा हा जो काही नराधम हा शब्दसुद्धा कमी पडेल. मोठमोठ्या लेखकांना मी ह्याच्यापेक्षा घाणेरडा शब्द डिक्शनरीमध्ये कुठं आहे का हे हुडकून काढायची म्हणून विनंती करेन. मित्रांनो, खूप तडफडत, खूप तळमळीने, आणि मलाही एक विषय मिळाला या आशेने मी व्हिडिओ बनवत नाही आहे. डॉक्टर मौमिताबद्दल आणि अशा नाहक बळी पडलेल्या सगळ्या माझ्या या आया बहिणींबद्दल अतिशय कळकळीने मी बोलतो आहे, तडफडून बोलतो आहे. कुठेतरी लॉची दहशत कमी पडते आहे. त्याच्यामुळंच कॅपिटल पनिशमेंट इज द ओनली रेमेडी, अँड दॅट टू इन्स्टंटली विदिन 60 days. हे जर तुम्ही करू शकलात कायद्यामध्ये आमूलाग्र बदल, तरच मला असं वाटतं की या घाणेरड्या समाजामध्ये वाढणारी ही जी बाळगुंड आहेत ही जरा आटोक्यात येतील, किंवा अशी घाणेरडी प्रवृत्ती कायमची लयास जाऊन आपल्या या सगळ्या कळ्यांना, फुलांना मनसोक्त जगण्याचा आनंद घेता येईल. इतकंच मला सांगावंसं वाटतं. मित्रांनो, मी जे जाहीर आव्हान शेवटी केलेलं आहे की सेवानिवृत्त झालेल्या लोकांची हॉस्पिटल्सनी जर सेवा मागितली अशा पद्धतीने, आणि जर खरोखर जिंदा दिली नाही, एकाही पैशाची अपेक्षा न करता, मी माझ्या घरातल्या आया बहिणींचं 1 रात्र जागं राहून या हॉस्पिटलमध्ये अमुक महिन्याच्या या तारखेला माझी ड्युटी लावण्यास हरकत नाही असं आपण निवेदन देऊ शकतो. रोटेशननी आपण अशा ठिकाणी या आपल्या आया बहिणींना, या लेडी डॉक्टर्सना, लेडी नर्सेसना आपण सुरक्षा पुरवायचं काम केलं तर हे समाजासाठी एक, मला असं वाटतं की खूप चांगलं योगदान ठरेल. कारण तिथे कोणीच नव्हतं हे वाक्य नंतर ऐकावं लागणार नाही. पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये, मी तर म्हणतो पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन आणि घटना घडायची वेळच येणार नाही. असे जांबाज सेवानिवृत्त, मनाने जांबाज. अशा गोष्टी करण्यासाठी मित्रांनो फार मोठं जिममध्ये जाऊन बॉडी कमवलेला माणूस लागतो असंही काही नसतं. मनामध्ये तुमच्या खुमखुमी पाहिजे, मनामध्ये रग पाहिजे तुमच्या की येस, आय विल प्रोटेक्ट माय सिस्टर्स व्हेनेवर दे आर ऑन ड्युटी ड्युरिंग नाईट पिरियड. हे तुम्हाला मनामध्ये आलं पाहिजे. मित्रांनो, चला, मी तरी माझ्या एरियापासून सुरुवात करतो आहे आणि माझ्या जवळच्या हॉस्पिटलला जाऊन मी स्वतः अलॉंग विथ माय टोटल आयडेंटिटी अँड माय विश टू वर्क इन हॉस्पिटल फॉर ॲटलिस्ट 1 night इन ए मंथ अशी मी विनंती नक्की करीन. तुम्हा सगळ्यांना मी विनंती करतो की आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या या लेडी डॉक्टरचं प्रोटेक्शन करणं, लेडी सिस्टर्स लोकांचं, नर्सेसचं, अरे जे तुमच्या आमच्यासारख्या आजारी पडलेल्यांनी लवकर बरं व्हावं म्हणून तुमचं हागणं मुतणं काढण्यातसुद्धा कधी लाजत नाहीत. तुमच्या घरची व्यक्ती तुम्हाला हात लावायला लाजते, आणि अशा प्रसंगी या हॉस्पिटलमधल्या स्टाफचं प्रोटेक्शन जर तुम्ही करू शकत नसाल तर मी तर म्हणतो आपल्यालासुद्धा जगण्याचा अधिकार नाही. ज्या आरोपीला फासावर लटकवणार आहात ना, त्यांच्यासोबत आम्हालाही फासावर लटकवा इतकं मी परखड मत व्यक्त करतो. आणि मित्रांनो, त्या मौमितेच्या, डॉक्टर मौमिता यांच्या आत्म्यास शांती मिळणार नाही आहे. पण सद्गदित स्वरामध्ये तिच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी नक्की आहे इतकंच सांगतो. आणि माझ्या या जाहीर आव्हानांना नक्की तुम्ही लोक पाठिंबा द्याल, त्यासाठी मी माझा मोबाईल नंबर सांगतो आहे 705-706-9676. प्रशांत विजय राजे उर्फ प्रवी. मित्रांनो, मला कॉन्टॅक्ट करा, आणि ज्यांची कोणाची अशी इच्छा आहे आपण निवेदन तयार करू, आणि जवळपासच्या हॉस्पिटल्सला, नाईट शिफ्टला आपल्याला काय योगदान देता येईल, यांच्या सुरक्षेकरता काय करता येईल, अशा सगळ्या गोष्टी आपण करण्याचा नक्की प्रयत्न करू. जय हिंद, जय भारत.